आता आपण इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्सचं तिसरं एक्झाम्पल घेऊ. परंतु या ठिकाणी कंडिशन कुठलं गॅस कॉन्सन्ट्रेशन सेल आहे. दॅट इज दिस एक्झाम्पल एक्सप्लेन विथ क्लोरीन गॅस इलेक्ट्रोड. In this case, electron concentration cell is reversible to Ni. म्हणजे स्पेसिफिकली आपल्या एक्झाम मध्ये विचार केला एक्सप्रेशन पहा. इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स विथ रेफरन्स टू रिव्हर्सिबल टू Ni, तर त्याच वेळेला एक्झाम्पल द्यायचं. अदरवाइज तुम्हाला तिन्हीपैकी जे इन जनरल जर विचारतं तिन्हीपैकी जे एक्झाम्पल आपल्याला सोपं वाटतं ते एक्झाम्पल आपण घेऊन आपण डेरिव्हेशन पूर्ण करू शकतो. बघा आपण ह्या ठिकाणी आपण अगोदर असं घ्या की consider the following cell. Consider the following cell means cell घे आपण platinum electrode, that is inert metal, chlorine gas, concentration P1. इथं Cl आयन्स असणारे कुठल्याही सॉल्ट तुम्ही घ्या. aqueous Cl आयन्स मात्र पाहिजे. इलेक्ट्रोलाइट असणार, इलेक्ट्रोलाइट में Cl पाहिजे. त्याच्यानंतर हाच इलेक्ट्रोड इकडे फक्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळा Cl2 गॅस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन P2 इनर्ट मेटल प्लॅटिनम. फेर ह्या ठिकाणी पहा आपण ह्याच्या अगोदर जे म्हणत असताना कशा पद्धतीने म्हटलंय ह्या ठिकाणी मात्र आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये A1 इज ग्रेटर दॅन A2, सेकंड एक्झाम्पल मध्ये P1 इज ग्रेटर दॅन P2 आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपण P2 इज ग्रेटर दॅन P1 म्हणतो बिकॉज इन दिस केस इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन सेल इज रिव्हर्सिबल टू Ni. आता आपण ह्या सेलवरून आपण डेफिनेशन आपलं म्हणजे कंडिशन अगोदर होते का पा कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. कंडिशन इज दॅट फॉर इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स इज two like electrodes at different concentrations. Two like two same electrodes Cl2 Cl2 at different concentration. Concentration of these electrodes are P1 and P2. That is electrodes are same but their concentrations are different. Are dipped in the same electrolyte of their salt of HCl. Then let's find. आता मग पुढचा आपल्याला जो पार्ट रिपीटेडली आपण तो लिहायचा आहे तो पार्ट आपल्याला let's find the half cell reactions and EMF of the cell is. आपले पहिली स्टेप काय तर हाफ सेल रिएक्शन at negative electrode is. आता इथं रिडक्शन ऑफ सेल रिएक्शन लिहायचं आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ सेल रिएक्शन लिहायचं आहे. ह्या पद्धतीनं हे थोडंसं नाही जमलं तर काय गोष्टी पाठ करत चला म्हणजे का कसं हे आपल्याला नाही समजलं तर सरळ पाठ करून टाका. दिस इज द ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. तर मी थोडक्यात सांगतो पा ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या रिएक्शन मध्ये जर वाढत असेल तर दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन. ऑक्सिडेशन स्टेट कमी जर होत असेल तर दॅट इज द रिडक्शन ऑफ रिएक्शन. म्हणजे थोडक्यात काय रिएक्शनचा इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे -1, इथं काय 0. ऑक्सिजन स्टेट वाढले का ऑक्सिजन स्टेट वाढली -1 चं 0 झालं म्हणून दिस इज ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन. बघा मग सेकंड स्टेप आणि हे जर उलट होत असेल तर रिडक्शन ऑफ रिएक्शन. म्हणजे ऑक्सिजन स्टेट जर कमी जर होत असेल तर -1 हे 0 पेक्षा स्मॉल लक्षात असतो नाही तर असं तुम्हाला 1 into 0 असं नाही. -1 is smaller than 0. Therefore oxygen state increases. Then second step का आपला ठरल्याप्रमाणे इलेक्ट्रोड पोटेन्शियल is given by नर्स इक्वेशन. आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि नर्स इक्वेशनच यूज करतो. म्हणजे काय मग ECl2 is equal to E0Cl2 minus 2.303 RT upon F. व्हॅल्यू ऑफ N is आता ठिकाणी इलेक्ट्रॉन्स 1च आहेत त्यामुळे इनटू लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ रिड्यूस्ड स्टेट कुठल्या इथे आहे -1 आणि 0 आहे. रिड्यूस्ड स्टेट म्हटल्यानंतर मग Cl मायनस
अपॉन प्रेशर ऑफ Cl2 गॅस. या ठिकाणी रिझन देऊया 1. हेन्स EI is equal to ECl2 is equal to E0 Cl2 minus 2.303 RT upon F into log of activity of Cl minus upon त्याचं प्रेशरचा PCl2 काय तर P1 since pressure of Cl2 gas is equal to P1. या पद्धतीने आपण लिहिलं. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आपली काय असणार आहे तर थर्ड स्टेप इज दॅट हाफ सेल रिएक्शन ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. थर्ड स्टेप हाफ सेल रिएक्शन ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आता पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला आपण लिहित असताना अशा पद्धतीने रिएक्शन 1 हाफ म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन स्टेट आता कमी झाले पाहिजे. P2 प्लस इलेक्ट्रॉनचे ऑक्सिजन स्टेट काय 0 कमी होते का बघा. इथं काय Cl मायनस म्हणजे ऑक्सिजन स्टेट कमी झाली. देअरफॉर दिस इज द रिडक्शन हाफ रिएक्शन. Then fourth step, that is electrode potential is given by. इलेक्ट्रोड पोटेन्शियल सेम होईल फक्त या ठिकाणी हे प्रेशर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वेगळं फक्त म्हणजे ECl2 is equal to E0 Cl2 minus 2.03 RT upon F into log of activity of CS. म्हणजे हे रिड्यूस्ड स्टेट रिएक्शन कशी असतो द्या इथं ज्याला लिहित असतो त्याला लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ रिड्यूस्ड स्टेट डिवाइड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिडाइज्ड स्टेट. म्हणजे ज्याचे ऑक्सिजन स्टेट कमी आहे ते वरती येईल आणि ज्याचे ऑक्सिजन स्टेट जास्त आहे ते खाली येईल. इथं अशा पद्धतीने N is equal to 1 because in this reaction value of N is 1 number of electrons. त्याच्यानंतर hence EI is equal to Cl2 is equal to 0 Cl2. प्रेशर ऑफ क्लोरीन गॅस किती येणार या ठिकाणी P2. म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला ज्या ठिकाणी अशा 4 स्टेप लिहितात हाफ सेल रिएक्शन निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल गिवन बाय हाफ सेल रिएक्शन एट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल गिवन बाय. रिमेनिंग पार्ट विल शो इन द नेक्स्ट स्लाइड.